आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे। तसेच पोलिसांनी गस्तीवर भर दिलेला आहे। दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी रंग उडवणे आणि अश्लील टीकाटिप्पणी केल्यास थेट कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे। मुंबईतील गर्दीची ठिकाणे, मॉल्स, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि चौपाट्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवून महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकाकडून गस्त घालण्यात येत आहे। साध्या गणवेशातील पोलीसही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असणार आहेत। दुसरीकडे निर्भया पथकाकडून गस्त सुरूच असून काहीही मदत लागल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे। नियंत्रण कक्षातून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येत आहे। मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी शिंपडणे आणि अश्लील बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते। 23 मार्च ते 29 मार्च दरम्यान अश्लील टीकाटिप्पणी, गाणे तसेच अश्लील इशारे फलकाचा वापर करू नये। पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे तसेच रंगीत किंवा साध्या पाण्याने भरलेले फुगे फेकण्यावर बंदी घालण्यात आली आहे। या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 नुसार शिक्षा केली जाणार आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।